अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा तरी संशयित मोकाट। भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी राहणार मालेगाव जिल्हा नाशिक येथील शिक्षक विलास दिगंबर पगार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले। याबाबत पगार यांच्या विरोधात गांगुर्डे यांनी त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे तक्रार दाखल केली असता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर विलास पगार यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होऊन देखील संशयित विलास दिगंबर पगार यांची साधी चौकशी करण्यात आलेली नसल्याचे गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। अॅट्रॉसिटी प्रकरणांमध्ये साधारणतः 30 दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणे अपेक्षित असून तपास संशयास्पद असून न्याय न मिळाल्यास कायद्याचे पालन करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली। यावेळी भीम आर्मी आझाद समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांच्यासह युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे, नाशिक जिल्हा अध्यक्ष मनोज हिरे, युवा शहराध्यक्ष विजय मोरे, साहिल सोनवणे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मी मुकेश दौलत गांगुर्डे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। प्रकार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या अपेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाबतीत अन्याय घडलेला आहे। दिनांक 16/9/2025 रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली 3 वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवीगाळ करून मला अपमानित केले। त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला, जातीवरून मला शिवीगाळही केली। त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे। तक्रार दाखल करून 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतरही 1 महिना झाला, अद्याप तो आरोपीला अटक केलेली नाही। अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो, तसं निवेदन दिलं। DCP मॅडमलाही भेटलो, त्यांनाही तसं निवेदन दिलं, परंतु अद्याप तो आरोपीला अटक नाही। सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून जातीवाचक शिवीगाळ झाली। त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, मी एका मंत्र्याचा समर्थक आहे, त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। गेली 2 महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही। मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा, आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी 2 महिन्यापासून का अटक नाही केली, त्याची चौकशी का नाही केली, चौकशी करण्यात यावी। चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे, बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील। ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अॅट्रॉसिटीच्या बाबतीत तपास होता, माननीय ACP देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली, त्याच्यानंतर जे PSI होते उमप साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे ACP साहेब यांच्याकडे तपास सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत। मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी आपल्या मार्फत करतो आणि या अन्यायाला वाचा फोडावी, तुम्ही मला सहकार्य करावे, प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो, प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडनं करतो। जय भीम। कोण मंत्री आहे? जर मला न्याय नाही भेटला, ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तर संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू। वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आत्मदहनाचा या ठिकाणी मी इशारा देत आहोत। तुम्ही मंत्र्यांचा उल्लेख केला, संबंधित आरोपी कुठल्या मंत्र्याचा आहे त्यांनी फक्त म्हटलं की आम्ही एक मोठ्या मंत्र्याच्या संपर्कात आहोत, आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत। ते कुठल्या मंत्री आहे काय आम्हाला काही माहीत नाही, म्हणून आमची मागणी का त्याला लवकरात लवकर अटक व्हावी। अटक झाल्यानंतर कोण स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।